PSI पूर्व परीक्षा 2012 मधील गणित आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचं वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकाचे वय किती? पहा. एकूण विद्यार्थी किती आहेत? 40 विद्यार्थी आहेत. पहा. एकूण विद्यार्थी बरोबर 40 आणि त्यांच्या वयांची सरासरी 10 आहे. वयांची सरासरी 10 म्हणजे काय? की असं गृहीत धरायचं की प्रत्येक विद्यार्थ्याचं वय 10 वर्ष आहे. वय त्यांची जास्त कमी आहेत, पण सरासरीचा अर्थ असा असतो की प्रत्येकाचं वय गृहीत धरायचं की 10 वर्ष आहे. म्हणून सरासरी किती आहे पहा बरे? 10 आहे. वयांची सरासरी 10 आहे. मग एकूण वय सर्वांचे एकूण वय किती होणार? तर 40 विद्यार्थी गुणिले 10 बरोबर 400. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज 400 वर्ष होणार आहे. एका विद्यार्थ्याचं किती वय आहे? 10 वर्ष. 40 विद्यार्थी आहेत. सर्वांचं वय 400 आलं. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. पण त्याने आपल्या शिक्षकाचं वय दिलेले नाही. मग आपण असं म्हणू, शिक्षकाचे वय x वर्ष मानू. किती मानायचं? x वर्षे. x म्हणजे कोणते मानाक्षर? तसं काय नाही. x वर्ष मानायचं. आता पहा बरं मग त्यांच्या वयांची किती बेरीज होणार आता? नवीन बेरीज किती होणार मग? विद्यार्थ्यांचे वय 400 अधिक शिक्षकाचे x. 400 अधिक x वर्ष आले. आणि सरासरी किती आहे? 11 आहे. सरासरी 11 आली. पहा नवीन सरासरी बरोबर 11 वर्षे. आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे कशी काढतो आपण? एकूणला म्हणजे एकूण जे वय आहे त्याला कितीने भागायचं? एकूण संख्येने. 40 विद्यार्थी आहेत आणि त्यात एक शिक्षक आता मिळवायचे आहेत. म्हणजे आपल्याला 41 ने भागायचं आहे. कितीने? 41 ने. 40 ने भागायचं नाही. 40 विद्यार्थी होते, त्यात एक शिक्षक मिळवले. एकूण विद्यार्थी आणि शिक्षक मिळून 41 होणार. आणि त्यांच्या वयांची बेरीज, विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज 400 आणि शिक्षकाचे वय x वर्ष. दोघांची बेरीज 400 अधिक x. चुकून 400x मांडायचं नाही. आणि त्यांच्या वयांची सरासरी आहे 11 वर्ष. तर आपल्याला माहिती आहे इकडचा जो भागिले तो तिकडे गेल्यावर गुणिले होणार. म्हणजे उत्तर होणार आहे 400 अधिक x बरोबर 11 गुणिले 41. म्हणून 400 अधिक x बरोबर 11 एके 11. हातच्याला 1. 11 44 ने 1 45. 451. म्हणून उत्तर आलं x बरोबर 451 वजा 400. वजाबाकी केली, उत्तर काय आलं? फक्त 51 आलं. मग शिक्षकाचे वय किती आले? 51 वर्षे हे शिक्षकाचे वय आले. पहा विद्यार्थ्यांचे वय होते सगळे मिळून 400. शिक्षकाचे मिळवले 400 अधिक x. त्याला 41 ने भागायचं, 40 ने नव्हे. कारण शिक्षक त्याच्यामध्ये आता एक भर होणार त्यात. त्यामुळे 41 भागिले गुणिले केले. याचा गुणाकार आला 11 एके 11. हातच्याला 1. 11 चौक 44 1 45. 451. हे 400 वजा केले, उत्तर काय आलं? 51 आलं. हे काय आलं? शिक्षकांचं वय 51 वर्षे. PSI पूर्व 2012च्या परीक्षेमधील गणित आहे.